भरतला राजा करायचं, राज्यपद भारताच्या ताब्यात द्यायचं म्हणून मीटिंग बसली. गुरुदेव वशिष्ठ, ते 3 माता कैकेयी, सुमित्रा आणि कौशल्या माता आणि त्यांचे ते मंत्री प्रजाजन ह्यांनी सगळ्यांनी निर्णय करून ठरविलं भरताला राजा घोषित करून टाका म्हणून. तर मीटिंग बसली. भरत तिथं, शत्रुघ्न, हे सगळे वशिष्ठ गुरुदेव ह्यांनी सगळ्यांनी विचार केला. म्हणले भरत राजा तुम्हाला मंजूर आहे का? सगळे म्हणले हो आम्हाला भरत राजा मंजूर आहे. पण भरताला हे मंजूर नव्हतं. भरत म्हणे मला राज्य निष्ठा घोषित झालं तर माझ्या 3 माता विधवा झाल्या, माझे वडील मरण पावले, भाऊ वनवासात गेला, भावजाई वनवासात गेली, सगळा राज्याचा नायनाट झाला आणि मला पुन्हा नुसतं राज्य घोषित झालं तर इतका परिणाम झाला, म्हणले इतका विध्वंस झाला आणि पुन्हा मी राज्यावर बसल्यावर ही जी खुर्ची, ह्याची राज्यपदाची खुर्ची ती पाताळात जाईन. गुरुदेव मला राजा करू नका, माझा राज्याभिषेक करू नका असं भरताने सांगितलं. ते म्हणले मग काय करायचं? काय नाही म्हणले, ज्याचं राज्य त्याच्या ताब्यात. भरत संत आहे, संताला राजगादी राजकारण ह्या गोष्टी लागत नाहीत, संताला फक्त देव लागतो. म्हणून भरताने निर्णय केला चतुरंगिनी सेना घेऊन श्रीरामाकडे चला म्हणले. श्रीरामाच्या भेटीला त्यांच्याकडे जायचं आणि भेट घेऊन यायची म्हणले. काय करायचे ते ठरविते. म्हणून मग हे सगळे चतुरंगिनी सेना घेऊन जनकराजे, गुरुदेव वशिष्ठ, 3 माता आणि सगळे मंत्री हे चतुरंगिनी सेना घेऊन श्रीरामाच्या भेटीला निघले. चित्रकूटाच्या अलीकड ते जे होते गुहक, भिल्लांचे राजे गुहकला हे दिसले. गुहकला दिसल्याच्या नंतर गुहकने विचार केला हे चतुरंगिनी सेना घेऊन आलाय म्हणल्यावर श्रीरामाला मारायलाच आलाय. म्हणून गुहकने सांगितलं सगळ्या भिल्लांना, म्हणले शेवटचा माणूस जिवंत राहीपर्यंत, शेवटचा माणूस जिवंत आहे तोपर्यंत हे सगळे अयोध्येचे लोक तिकडं श्रीरामाकडे जाता कामा नाही. हे युद्ध करायला चाललाय श्रीरामाकडं आणि ह्याला जाऊन द्यायचं नाही. चला घासा, भाले, कुराडी, कोयते, कमठे बांधा, चला घासा म्हणले, करा चालू. तर सगळे भिल्ल रेडी झाले. गुहकजी भरताकडे गेले. भरतन ते आलेले जवळ आले, बोलले की तुम्ही कुठं चालले? ते म्हणले आम्ही श्रीरामाच्या भेटीला चाललो. मग ह्यांनी गुहकजीने सांगितलं भिल्लांना, म्हणले हे नेमकं काय, ह्याच्या मनात आपण ओळखायला आपले विचार नाहीत. म्हणले मासे, कंदमुळं, मासे जर ह्यांनी घेतले, माशाचा स्वीकार केला तर म्हणायचं हे रामाला मारायला चालला. आणि शाकाहारी म्हणजे फळं कंदमुळं जर घेतले तर म्हणायचं रामाच्या पाय पडायला चालला, त्यामुळं जाऊन द्यायचं त्यांना. ठरविलं. आणले ते माशाची एक हे आणली मोठी थाळी आणि त्या ह्याची एक फळाची थाळी भरून आणली आणि आणल्याच्या नंतर ठेवली. भरताने फळं कंदमुळाचा स्वीकार केला. गुहकला कळलं की हे श्रीरामाच्या पाया पडायला चाललेत, पश्चाताप झाला वाटतं ह्यांना, त्याच्यामुळं चला म्हणले. मग भिल्ल, गुहकजी हे सगळे चालले श्रीरामाच्या भेटीला. सगळ्या नावात बसवले, नेले पलीकडं. तिकडं चित्रकूटावर श्रीरामाकडं श्रीरामाच्या भेटीला तिथं पर्णकुट्या तयार केलेल्या होत्या. तिथं सकाळी बसलेले होते. भरत तिथं पोहोचले. मागच्या पर्णकुटीच्या मागच्या दाराने भरतजी तिकडं यायला लागले. एक भिल्ल पळतच आला. म्हणले प्रभूजी हे भरत तुमच्या भेटीला आलेत. म्हणल्या लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मण म्हणला भरत की याद आती रे लखन आणि रडत होते. म्हणले हे बघा, म्हणले मारायला चतुरंगिनी सेना घेऊन.
लक्ष्मण असं म्हणल्याच्या नंतर लक्ष्मण म्हणले श्रीराम म्हणले तुम्हाला जरा गडबडच करतोस लक्ष्मण तू. काय झालं ते मारायला आला कशाला आला आपण आधी बघू ना, आपण काय बांगड्या भरलेल्यात का म्हणले. मग मारायला आलाय का कशाला आला आपण आधी बघू, त्याची सगळी पूर्तता करून मग बघू काय करायची ती. मग मागच्या दाराने आले लक्ष्मण इकडं ताणून बाण तेन घासून बसलेले होते. मागच्या दाराने आले भरत म्हणले लक्ष्मणा मनात लक्ष्मणा तू जे श्रीरामा संघ आलास दादा संघ आलास ते लय चांगलं केलंस म्हणले. मला हे भाग्य लाभलं असतं तर मी खुश झालो असतो, पण मी तुला वंदन करतो म्हणले आधीवर. म्हणून गुडघ्यावर झाले भरत, डोकं टेकवलं, लक्ष्मणा पुढं हात जोडले. लक्ष्मणाने बाणन ते भातान सगळं टाकून दिलं खाली. टाकून दिलं की मग लक्ष्मण बिराडा लागले. हा तिकडं भेट त्यांची झाली. भरत लक्ष्मणाची भेट झाल्याच्या नंतर श्रीराम मागं वळून बघितलं. श्रीराम बी आले. शत्रुघ्नाची भरताची भेट घेतली. 3 माताची भेट घेतली. कैकेयीच्या आधी दर्शन घेतलं श्रीरामाने, नंतर सुमित्रा मातेचं, नंतर कौशल्या मातेचं, नंतर गुरुदेव वसिष्ठाचं दर्शन घेतलं. जनक राजे आले होते पण ते काय बोलले नाही. जनक राजा ते सगळ्याला सांगितलं काय नेमकं कोणत्या कारणाने आले तुम्ही. भरत म्हणले राज्यावर बसत नाही, मग काय करावं. तर श्रीराम म्हणले भरताची भरत तू बस राज्यावर, तू राज्य सांभाळ, मी 14 वर्षाच्या आत येणार नाही म्हणले वापस. मग 14 वर्षे मी वापस आल्याच्या नंतर होईन काय बी, पण तू राज्यावर बस. ते म्हणले मी राज्यावर बसत नाही, राज्यावर बसणारच नाही म्हणले, मी मरण म्हणले, पण राज्यावर बसणार नाही. मग भरताने निर्णय दिल्याच्या नंतर म्हणले काय करायचं. मग ते म्हणले तुझ्या काय म्हणण्यात आहे भरता. मग भरताला विचारलं. भरत म्हणले मी सांभाळ करीन म्हणले गादीचा, पण तुम्ही 14 वर्षांनी आल्याच्या नंतर तुम्हालाच बसावं लागेल. म्हणून श्रीरामाने पादुका दिल्या. पादुका डोक्यावर घेतल्या भरताने. डोक्यावर पादुका घेऊन श्रीराम लक्ष्मण पुढं, इकडं भरत शत्रुघ्न आणि कैकेयी ह्या 3 मातांनी गुरुदेव वसिष्ठ चतुरंगिनी सेना वापस निघाले. वापस गेले. त्या पादुका गादीवर ठेवल्याच भरताने 14 वर्षे त्या पादुकाचं पूजन हे चालू ठेवलं. आणि इकडं श्रीराम लक्ष्मण सीतामाई चित्रकूटावर बरेच दिवस गेले. पुन्हा पुढं निघले वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये. वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात वाल्मिकी ऋषीला विचारलं काय करू आता मी, मला सांगा. कारण वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलेले, रामायणाप्रमाणे त्यांना चालायचं होतं. कारण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम होते, त्यांना रामायणाप्रमाणे चालायचं होतं. त्यामुळं वाल्मिकी ऋषीला सांगितलं. वाल्मिकी ऋषीने मोजके ठिकाणं सांगितले. 14 ठिकाणावर तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं 14 वर्षानंतर रावण मारून वापस यायचे असं सांगून वाल्मिकी ऋषीने पुन्हा त्यांना परवानगी दिली. पुढं गेले. पुढं भारद्वाजीच्या आश्रमात थांबले. भारद्वाजीच्या आश्रमात थांबल्याच्या नंतर पुन्हा पुढं अजून एक ऋषी त्यांच्या तिथं थांबले. पंचवटीला आले. पंचवटी 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण, त्याला पंचवटी म्हणतात. नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वरमध्ये पंचवटी आहे. त्या पंचवटीला श्रीराम लक्ष्मण 2 पर्णकुट्या तयार झाल्या. सीतासाठी लक्ष्मणासाठी 2 पर्णकुट्या तयार केल्या आणि तिथं त्यांचा निवास 13 वर्ष तिथं राहिले. श्रीराम लक्ष्मण सीतामाई कंदमुळं फळं वनवासी जीवन 13 वर्षे तिथं पंचवटीमध्ये त्यांनी 13 वर्षापर्यंत पंचवटीमध्ये त्यांनी वनवास केला.